नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. आणि आजची सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे ऑपरेशन टायगरची. 2022 नंतर उबाठामध्ये पुन्हा फूट पडलेली आहे. ठाकरेंच्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गटस्थापनेला मंजुरीही मिळालेली आहे. 6 खासदारांचा हा गट लवकरच शिवसेनेत विलीन होणार आहे. गटस्थापनेला मंजुरी मिळाल्यानं विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर गटस्थापनेला मंजुरी मिळाल्यानंतर आता या खासदारांचा विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच हे खासदार शिवसेनेत विलीन होणार अशी चर्चा सुरू झालेली आहे. तर अखेर ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झालं. या केवळ चर्चा नसून, केवळ अफवा नसून, खरंच ऑपरेशन टायगर हे राबवलं जात होतं. हे आजच्या दिवसभरातील घडामोडींनंतर समोर आलेलं आहे. उबाठातून 6 खासदार हे फुटलेले आहेत. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे. या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरीही मिळालेली आहे. तर सध्या चर्चा आहे ऑपरेशन टायगरची. आणि या ऑपरेशन टायगरमध्ये जे खासदार सहभागी झाल्याची चर्चा आहे, त्यांच्या मतदारसंघातून सध्या आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे. मुंबईतून महेंद्र जोईल हे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. मी प्रत्येकाकडे येणार आहे, पण पहिला प्रश्न महेंद्र जोईल यांना. महेंद्र, ऑपरेशन टायगरची चर्चा ही राज्यभर होती. मुंबईत हे ऑपरेशन टायगर कसं राबवलं गेलं आणि खासदारांना कसं गळाला लावण्यात आलं, शिवसेनेकडून काय अधिक माहिती या संदर्भातली? नक्कीच एकंदरीत ऑपरेशन टायगर हे आता सक्सेसफुल झालंय असंच म्हणावं लागेल. कारण या सर्व खासदारांनी काल दिल्लीत येथे दाखल झाले होते आणि ओम बिर्ला यांना त्यांनी पत्र देखील दिले आणि एक वेगळा गट स्थापन झालाय. आता विलिनीकरणाचा जो तो मार्ग मोकळा झालाय. या सगळ्या खासदारांना एकंदरीत काय आश्वासनं दिली आहेत किंवा कुठल्या खासदाराला राज्यमंत्रीपद देणार आहेत, कुठल्या खासदाराला मंत्रीपद मिळणार आहे, हे सगळं जे आहे ते ठरलेलं आहे. याच जे ते शिंदेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या खासदारांना आश्वासनं देण्यात आली आहेत. त्याचबरोबर ही सगळे खासदार आता नेमके पुढची त्यांची रणनीती काय असणार आहे, एकंदरीत या सगळ्याच पार्श्वभूमीवर आता शिंदे पुढे जे ते कोणत्या पद्धतीने त्यांचं आता जे ते दिल्लीतही त्यांचं महत्त्व वाढणार आहे. कारण त्यांचे जे खासदार होते त्यांची संख्या आता वाढून 13 होणार आहे. त्यामुळे दिल्लीतही जे ते शिंदेंचं वजन वाढलं जाणार आहे. आणि उद्या जे ते खासदारांची म्हणजे ठाकरेंच्या खासदारांची बैठक आहे. ज्या खासदारांना जे ते व्हीप बजावला होता ठाकरेंच्या खासदारांकडून जे ते अरविंद सावंतांकडून, आणि त्यानंतर उद्या त्यांची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीमध्ये 2 खासदार आहेत ते सध्याही थोडंसं त्यांचं शिंदेंबरोबर जाण्याबाबत जे आहे ते निर्णय झालेला नाही असं सांगितलं जात आहे. मात्र राजाभाऊ वाजे हे आज त्यांच्या पत्रकार परिषदेतही ठाम होते आणि संजय दिना पाटील जे खासदार आहेत ते सध्या दिल्लीत जाणार आहेत आणि दिल्लीत त्या बैठकीलाही ते असणार आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र उद्या या बैठकीला जे उपस्थित राहणार नाही खासदार त्यांच्यावरती जे आहे ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. आणि ओम बिर्लांनी जे आहे ते या सगळ्या संदर्भात या गटाला मान्यता देऊ नये आणि मान्यता दिली तर आम्हालाही जे आहे ते विश्वासात घेणं गरजेचं आहे असं जे ते पत्र आहे ते ठाकरे गटाकडून देण्यात आलं आहे. मात्र आता उद्या काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी महेंद्र, उत्तर पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील यांचंही नाव त्या खासदारांच्या यादीत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय घडामोडी घडतात त्याकडे लक्ष असेल. तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. यानंतर जाणार आहोत धाराशिवचे प्रतिनिधी यांच्याकडे. धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. उदय, ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र याआधी ओमराजेंनी काहीही बोलण्याबाबत स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर पुण्याहून ते दिल्लीला गेले. दिल्लीत त्यांनी सही केल्याची माहिती आहे आणि त्यानंतर त्यांनी मीडियाला वेळोवेळी टाळलेलं आहे. काय अधिक माहिती? नक्कीच प्रणिता, जर आपण बघितलं तर धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे गेल्या 4-5 दिवसांपासून पुणे येथे असल्याची माहिती मिळते. मात्र त्यांनी माध्यमांना बोलण्याचं जे आहे ते टाळलेलं आपल्याला बघायला मिळते. खरं तर रात्री त्यांचा फोन काही काळासाठी नॉट रिचेबल लागला. नंतर आपण त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी पुण्यात असल्याचं सांगितलं आणि सकाळी जे आहे ते ओमराजे निंबाळकर हे दिल्लीला असल्याची देखील माहिती मिळाली होती. मात्र
त्यानंतर जे आहे ते ओमराजे निंबाळकर यांनी परत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आपण पुण्यातच असल्याचं सांगितलं आणि ओमराजे निंबाळकर जे आहेत ते त्यांनी पुण्यात असल्याचं वारंवार सांगितलं. मात्र जर एकूण परिस्थिती जर आपण बघितली, आपण आज दिवसभर जय महाराष्ट्र जे आहे ते ग्रामीण भागामध्ये वारंवार फिरते आणि ओमराजे निंबाळकर हे जर शिंदे गटामध्ये गेले तर लोकांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत त्या देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांच्या गोवर्धनवाडी या गावामध्ये गेलो होतो, जिथं ज्या गावाने त्यांना पाठीशी राहण्याचं सांगितलं. मात्र अनेक जे ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्याचं देखील पाहायला मिळालं. प्रणिता, अगदी उदय, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. वळूयात पुढे. प्रतिनिधी परभणीचे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे रमेश महामुणे, त्यांच्याकडून अधिक अपडेट घेणार आहोत. रमेश, संजय जाधव यांच्याबद्दल चर्चा सुरू होती आणि संजय जाधव हे काल दिल्लीलाही रवाना झाले होते. सुरुवातीला असं वाटलं की ठाकरेंच्या खासदाराची तिथे बैठक होईल, संजय राऊत, संजय जाधव, संजय देशमुख यांची बैठक होईल. मात्र झालं काहीतरी वेगळंच. संजय जाधवांचंही फुटीर खासदारांच्या यादीत नाव आलं. निश्चितच कालच त्यांनी 7:30च्या अंदाजामध्ये ते इथून नांदेडला गेले आणि स्पेशल विमानाने ते दिल्लीला गेले आणि दिल्लीला गेल्यानंतर त्यांचे जे ड्रायव्हर्स आहेत, जे त्यांचे बॉडीगार्ड जे कंटिन्यू सोबत असतात, ते बॉडीगार्ड त्यांच्या सोबत नव्हते, ते घरी परतले होते आणि दुसऱ्याच बॉडीगार्ड सोबत ते दिल्लीला रवाना झाले. आणि दिल्लीला रवाना झाल्यानंतर कुठंतरी या चर्चेला या ठिकाणी उधाण आलं आणि आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणी त्यांनी एक स्वतंत्र गट निर्माण केलेला आहे. मात्र परभणी जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी असंतोष पसरला आहे. त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलही केल्या जात आहे. शिवसेनेनं त्यांना 2 वेळेस आमदार आणि 3 वेळेस तिसरी टर्म खासदार केलं. मग यांना नेमकं काय कमी पडलंय असंही या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी कार्यकर्ता व त्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आणि मंत्री पदाच्या ऑफरसाठी ते दिल्लीला या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करून आता या ठिकाणी कुठेतरी शिंदे सेनेमध्ये जाण्याचं निश्चित झालेलं आहे. प्रणिता, अगदी. रमेश, स्थानिक कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जातोय का? ठाकरे गटाने एकूण परभणीच्या काय भूमिका मांडलेली आहे त्यांच्या या प्रवेशानंतर किंवा त्यांच्या या भूमिकेवर? निश्चितच परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी तर मीडिया माध्यमाशी बोलताना सांगितलं की पुढचा खासदार हा उभाटा गटाचाच असणार आहे. या ठिकाणी फुटीरवाद्याला आणि गदारांना चान्स नसतो. परभणी जिल्हा हा बालेकिल्ला शिवसेनेचा म्हणून ओळखला जातो, ठाकरेंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र या ठिकाणी या खासदारांनी जे गद्दारी केलेली आहे याला जनता माफ करणार नाही आणि भविष्यामध्ये हा ठाकरे सेनेचाच या ठिकाणी खासदार असेल अशीही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र सर्वसामान्य जनतेमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी संजय जाधवांना ट्रोल केलं जात आहे. ट्रोल करत असताना त्यांना वेगळ्या पद्धतीनं त्यांना नेमकं काय कमी पडलंय जे शिवसेनेनं दिलं नाही, तुम्हाला नेमकं पदं किती पाहिजेत ते शिवसेनेनं दिले असते, तुम्हाला 5-5 वेळेस जर तुम्हाला आमदारकी खासदारकी दिलेली असतानाही तुम्ही फुटताय, नेमकं काय कारण आहे असंही या ठिकाणी जनतेतून आणि कार्यकर्त्यांमधून रोष व्यक्त होत आहे. प्रणिता, अगदीच. रमेश, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. वळूयात पुढे. वाशिमचे प्रतिनिधी विशाल राऊत सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. विशाल, संजय देशमुख यांचं नाव प्रामुख्यानं होतं अशी चर्चा झाली आणि संजय देशमुखांबद्दल टोळीचा म्होरक्या असल्याचं अंधारेंकडून म्हणण्यात आलं. त्यामुळे कुठेतरी संजय देशमुखांपासूनच या ऑपरेशन टायगरची यावेळी सुरुवात झालेली आहे का, अशी चर्चा आहे. नक्कीच प्रणिता, अगदी सुरुवातीपासूनच यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचे सुद्धा नाव होते. आता मात्र त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जे पक्षाचे 6 खासदार होते त्यांचा वेगळा गट सुद्धा या ठिकाणी निर्माण झाला आहे. आता मात्र वाशिम जिल्ह्यातील जे काही उभाटाचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता आक्रमक झाल्याची सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. प्रणिता, अगदी. वाशिममध्ये कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहे. कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे. पायही मतदारसंघात ठेवू देणार नाही अशा प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून समोर आलेल्या आहे. नक्कीच अनेक वाशिम जिल्ह्यामधील उभाटाचे जे काही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांनी संजय देशमुख यांना मतदारसंघामध्ये सुद्धा फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा या ठिकाणी खासदाराला दिला आहे. नक्कीच आता कुठेतरी वाशिम असेल किंवा यवतमाळ असेल या ठिकाणचे सुद्धा उभाटाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आता मोठे आक्रमक झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते. प्रणिता जी, विशाल, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. पुढे वळूयात. शिर्डीचे प्रतिनिधी जयेश सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. जयेश, भाऊसाहेब वाकचौरे अगदी ज्या दिवशी उभाटाची खासदारांची बैठक होती त्या दिवशी नॉट रिचेबल,
त्यानंतर त्यांनी आपण रिचेबल आहोत मात्र बैठकीला जाऊ न शकल्याचं सांगितलं. बैठकीला ते गैरहजर का होते या संदर्भातली कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नव्हती आणि अर्थात आता ऑपरेशन टायगर मध्ये आणि या 6 खासदारांच्या यादीत त्यांचं नाव समोर येणं. नक्कीच पर्यंत आपण जर बघितलं तर या संपूर्ण ऑपरेशन टायगर संदर्भातील आपण केलेल्या जय महाराष्ट्राने केलेल्या पाठपुराव्यामध्ये आपण भाऊसाहेब वागचौरे यांचं नाव सर्वप्रथम समोर आलं आणि त्यानंतर आपण त्याचा जो पाठपुरावा केला त्यामध्ये अनेक वेळा भाऊसाहेब वागचौरे यांचे जे फोन आहेत 2-2, 3-3 दिवस जे आहेत नॉट रिचेबल लागले. त्यानंतर कुठंतरी या ठिकाणी जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी बैठक झाली त्या बैठकीला ऑनलाईन ते हजर होते असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. मात्र या संपूर्ण घटनाचक्रामध्ये काल ते आपल्या मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होते आणि अचानक जे आहे सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ते दिल्लीकडे रवाना झाले आणि ही माहिती जी आहे ही देखील आपल्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्वप्रथम ही समोर आल्यानंतर जे आहेत इतर खासदार जे आहेत उभाटा सेनेचे जे 6 खासदार आहेत त्यांची चाचपणी देखील या ठिकाणी सुरू झाली आणि आपण तो बघतोय की आज या ऑपरेशन टायगरवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि या ठिकाणी 6 खासदार जे आहेत जे यापूर्वी उभाटा सेनेचे होते आता ते शिंदे गटात देखील सामील होणार असल्याचा शिक्कामोर्तब झालेला आहे. आता आपण बघतोय की या ठिकाणी ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरे यंदा 2दा या ठिकाणी खासदारकीची संधी ही शिवसेनेकडून मिळाली आणि अनेकदा जे आहे तर त्यांनी पक्षांतर केले. यापूर्वी ते पहिल्यांदा ते शिवसेनेकडून खासदार झाले त्यानंतर जे आहेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा ते आता जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आले आणि ते पुन्हा खासदार झाले आणि आता जे आहेत पुन्हा ते या ठिकाणी पक्षाशी गद्दारी केली अशी एक भावना जी आहे ती त्या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली असून खासदार भाऊसाहेब वागचौरेला आम्ही गावात पाव ठेवू देणार नाही अशी भूमिका जी आहे या मतदारसंघातील शिवसैनिकांच्या मनात त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि एकंदरीत आज जो आहे त्या मतदारसंघात भाऊसाहेब वागचौरेंनी केलेल्या गद्दारीचा रोष जो आहे तो शिवसैनिकांनी व्यक्त केला पाहिजे. अगदी जयेश, या दरम्यानच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत खासदाराने साईबाबाची शपथ घेतली असं म्हटलं होतं. त्यामुळे कुठेतरी त्यांचा रोख हा भाऊसाहेब वागचौरे यांच्याकडे होता आणि त्यानंतरही वागचौरे फुटले असं त्यांनी म्हटलं. नक्कीच पर्यंत आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे ऑनलाईन जी यांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये 3 वेळेस जे आहेत भाऊसाहेब वागचौरे यांनी साईबाबांची शपथ घेऊन उद्धव ठाकरे यांना मी पक्ष आपल्या सोबत आहे, मी पक्ष सोडणार नाही, मी मरेपर्यंत शिवसेनेमध्ये राहील अशा 3 शब्दात जे आहेत ते घेतल्याचं बोललं जात आहे. नाही याचा दुजोरा जो आहे तो संजय राऊतांनी देखील दिला होता आपल्या पत्रकार परिषदेमध्ये की 3 वेळेस जे आहे साईबाबांच्या शपथ घेतल्या. मात्र एकंदरीत जर बघितलं तर शिवसेनेकडून 2दा खासदारकी मिळाल्यानंतर देखील जे आहे पक्षाला पाठीत जे आहे विश्वासाला कुठेतरी तडा देऊन पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केल्याची भावना सध्या शिवसैनिकांमध्ये आहे. अगदी जयेश, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आहे आणि यानंतर आता हे ऑपरेशन टायगर काय वळण घेतं त्याकडे लक्ष लागलेलं आहे. तुर्तास सर्व प्रतिनिधींना धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.